आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. एक अनपेक्षित वळण. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नच प्रश्न, पण उत्तरं अजूनही पडद्याआड होती. नवीन नात्यांची चाहूल लागली होती, पण त्यामागचं सत्य अजूनही गूढ होतं. पुढच्या क्षणात नेमकं काय उलगडणार आहे याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. एंजल, आरतीचं ताट घेऊन ये. सक्षम आणि सुनबाईंचा गृहप्रवेश करायचाय. अहो जीत, पण दुर्वा, राधा, आरतीचं ताट घेऊन ये. तशी राधा देवघरात गेली. इकडे तारा सुद्धा किचन मध्ये गेली. तिने सर्वंट कर्वे कुंकवाचं पाणी आणि धान्याचा कलश भरवला. अगदी 5च मिनिटात गृहप्रवेशाचं सगळं सामान दरवाजात जाऊन पोहोचलं. भाई, मी काय म्हणतो, शिवा, या विषयावर आपण थोड्या वेळाने बोलू. आधी घरच्या लक्ष्मीला घरात घेऊया. तसा शिवा सुद्धा गप्प बसला. सर्वजण शांत होते, पण प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्नांचा डोंगर उभा राहिला होता. फक्त एक ध्रुव सोडून. त्याला कोणत्याही प्रश्नाशी काहीही घेणं देणं नव्हतं. हे सगळं कसं झालं, कधी झालं, कुठे झालं, त्याला कशाशीही मतलब नव्हता. तो फक्त एकाच गोष्टीने खुश होता की फायनली ज्या मुलीसोबत त्याला त्याच्या भावाचं लग्न करायचं होतं, आज तीच मुलगी वहिनी म्हणून या घरात गृहप्रवेश करणार आहे. माई, तुम्ही करा औक्षण. नाही दुर्वा, आधी तू औक्षण कर. माईंनी तो मान दुर्वाला दिला. तिने अप्पांकडे पाहिलं. त्यांनी सुद्धा मान हलवून तिला सहमती दर्शवली. तिने आरतीचं ताट हातात घेतलं आणि ती त्या दोघांसमोर जाऊन उभी राहिली. तिने एकदा सक्षमकडे पाहिलं. तशी त्याने लगेच त्याची नजर खाली केली. त्याला खूप अपराधी वाटत होतं. आपली आई आणि घरच्यांचे आपल्या लग्नाला घेऊन किती स्वप्न आहेत हे त्याला चांगलंच माहिती होतं. आणि अशा प्रकारे लग्न करून त्याने एक प्रकारे सगळ्यांच्या स्वप्नांचा चकणाचूर केला होता. दुर्वाने काहीही न बोलता त्याच्या कपाळावर गंधाचा टिळा लावला. त्याचं औक्षण केलं. त्यानंतर ती युगासमोर येऊन उभी राहिली. दुर्वाने तिच्या नजरेत पाहिलं तसं युगाने घाबरून लगेच तिची नजर खाली केली. तिला सुद्धा खूप अपराधी वाटत होतं. काही दिवसांपूर्वी जेव्हा ती या घरात आली होती, तेव्हा या घरातल्या लोकांनी तिची खूप आपुलकीने चौकशी केली होती. तिची काळजी घेतली होती. त्यामुळे आज त्याच लोकांना फसवल्याची भावना तिच्या मनात येत होती. लग्न केलंय तुम्ही, कुठला गुन्हा नाही. जे नजर खाली करून उभे आहात, समोर बघा. तसं युगाने लगेच नजर वर करून पाहिलं. तिने वर पाहताच दुर्वाने तिच्या कपाळावर हळदी कुंकू लावलं. दोघांचं औक्षण करून झाल्यानंतर दुर्वाने त्यांची आरती केली. ते ताट ताराकडे दिलं. नंतर ताराने सुद्धा त्यांचं औक्षण केलं. त्यानंतर राधा आणि माईंनी सुद्धा त्यांची आरती ओवाळली. दुर्वाने शांतीला आवाज दिला तशी शांती कुंकवाचं ताट घेऊन समोर आली. या दोन्ही हात बुडव युगा आणि घराच्या भिंतीवर तुझ्या हातांचे ठसे उमटव.
तसं तिने सक्षमकडे पाहिलं. सक्षमने फक्त एकदा पापण्या खाली केल्या आणि तिला होकारार्थी इशारा केला. तसं तिने चुपचाप तिचे हात पुढे केले. पण जसं दुर्वाचं लक्ष तिच्या हातांकडे गेलं तशा तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिच्या गोऱ्या हातांवर काही ठिकाणी काळे व्रण उमटले होते. युगाने त्यात हात बुडवले आणि पाटील वाड्याच्या भिंतींवर तिच्या हाताचे ठसे उमटवले. शांतीने धान्याचा कलश युगासमोर ठेवला. आता उजव्या पायाने माप ओलांडून घरात ये. तसं तिने साडी थोडी वर केली आणि उजव्या पायाने धान्याचा कलश ओलांडला आणि तिने पाटील वाड्यात प्रवेश केला. तिच्या समोर जे कुंकवाचं ताट ठेवलं होतं त्यात दोन्ही पाय बुडवले आणि लक्ष्मीच्या रूपाने घरात पावलं उमटवत पाटील वाड्यात आले. तिच्या पाठोपाठ सक्षम सुद्धा होताच, पण त्याच्या मनात सध्या खूप काही सुरू होतं. त्याला आता सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार होती. त्यामुळे तो मनातच त्या सगळ्याची तयारी करत होता. युगा घरात आली. माई अप्पांसमोर जाऊन उभी राहिली. ती त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली झुकणार तितक्यात माईंनी तिच्या खांद्याला पकडून तिला थांबवलं. आधी देवघरात जाऊन देवाचे आशीर्वाद घ्या. तशी तिने मान डोलवत सक्षमकडे पाहिलं. देवघर कुठे आहे हे तिला माहीतच नव्हतं. चल माझ्यासोबत. तशी युगा चुपचाप त्याच्या पाठोपाठ गेली. तोपर्यंत बाकी सगळे हॉलमध्येच थांबले होते. सक्षम तिला घेऊन देवघरात आला. त्याने देवासमोर हात जोडले. त्याचं पाहून तिने सुद्धा देवासमोर हात जोडले. देवा, मी जे काही केलंय ते चूक आहे की बरोबर मला माहिती नाही, पण मला जे योग्य वाटलं ते मी केलं. हाय नो, घरातले सगळे माझ्यावर नाराज झाले असतील, पण मला खात्री आहे की ते माझी सिच्युएशन नक्कीच समजून घेतील. तुझे आशीर्वाद माझ्यावर आणि या घरावर कायम असू देत. आणि या वेडीला थोडीशी बुद्धी दे. जिथे बोलायचं असतं तिथे तर बोलत नाही, आणि जिथे बोलायचं नसतं तिथे थांबत नाही. हे देवी आई, गेल्या काही दिवसात माझ्यासोबत अशा काही घटना घडल्यात की आता मीच पूर्ण कन्फ्यूज झाले. विचार केला होता की ती जमीन यांना देऊन त्यातून जे काही पैसे येतील त्यातून मी माझी नवीन लाईफ सुरू करेन, इथून कुठेतरी दूर निघून जाईन. पण आम्ही जसं ठरवतो तसं तर तू कधीच काही होऊ देत नाहीस. आता काय विचार करून तू मला या घरची सून बनवलेस ते तर मला माहिती नाही, पण आता इथवर आणलेस तर पुढे जाण्याची हिंमत सुद्धा दे. हे सगळं निभावण्याची ताकद दे. आणि या खडूस राक्षसाला पण थोडं समजावून सांग. नुसता माझ्यावर ओरडत असतो. त्याच वेळी इकडे हॉलमध्ये युगासमोर कोणीही कसलेही प्रश्न विचारायचे आहेत. सक्षमने हे लग्न का केलं, त्याचा काय हेतू होता, हे एक्झॅक्टली मला सुद्धा माहिती नाहीये. पण जर त्याने हे इतकं मोठं पाऊल उचललंच आहे तर काहीतरी विचार करूनच उचललं असणार. त्यामुळे आपण एकदा त्याच्याशी शांतपणे बोलू आणि मग पुढे काय करायचंय ते ठरवू. सत्यजित बोलत असताना पूर्ण हॉलमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स होता. सगळे अजूनही त्या शॉक मधून पूर्णपणे बाहेर आले नव्हते. मोठे बाबा,
आता पुढे काय ठरवायचंय? भाईने लग्न केलंय म्हटल्यावर आपल्याला त्यांना एक्सेप्ट करावंच लागणार आहे ना. आपण थोडी ना मूवीज मधले विलन आहोत जे त्यांना घराबाहेर काढू. ध्रुव पचकला तसंच शिवाने त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला. शिवाची नजर बघून तो लगेच गप्प बसला. देवाचे दर्शन करून सक्षम युगाला घेऊन पुन्हा बाहेर आला. दोघेही अप्पा आणि माईन समोर येऊन उभे राहिले. वहिनी, मी ना तुमची सगळ्यांसोबत ओळख करून देतो. हे आमच्या घरचे, सॉरी आमच्या नाही, आता आपल्या. हा, तर हे आपल्या घरचे खरे आधारस्तंभ, माई आणि अप्पा, आमचे लाडके आजी आजोबा, आणि तुमचे आजे सासरे आणि आजी सासूबाई, मिस्टर अप्पासाहेब पाटील आणि सौभाग्यवती जानकी पाटील. ध्रुवने होस्टिंग करण्याचं काम स्वतःच्या खांद्यावर घेतलं. तो जितका एक्सायटेड होता तितकं सध्या तरी तिथे कोणीही एक्सायटेड नव्हतं. अगदी ज्यांनी लग्न केलंय ते सुद्धा इतके एक्सायटेड नव्हते. ध्रुवने माई आणि अप्पांचं इंट्रोडक्शन देताच युगा त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली झुकली. भाई, जोडीने दर्शन घ्यायचं असतं, एवढं पण नाही माहिती का तुला? तसंच सक्षमने ध्रुववर एक रागीट कटाक्ष टाकला. पण यावेळी तो घाबरला नाही. उलट त्याने बत्तीशी दाखवत सक्षमलाच एक जबरदस्तीची स्माइल दिली. तुझ्याकडे नंतर बघतो, असे एक्सप्रेशन्स देत सक्षमने माई आणि अप्पांचे आशीर्वाद घेतले. ध्रुवने युगाचा हात पकडला. तिला घेऊन तो सत्यजित समोर आला. त्याच्या शेजारीच दुर्वाही उभी होती. हा ध्रुव जितक्या तवड्या मारतोय ना, तितकेच नंतर याला फटके भेटणार आहेत, हे तर आता कन्फर्म झालंय. इकडे दर्श मनातच बडबडत होता. तर वहिनी, हे आहेत तुमचे सासू सासरे, या घरातलं सिनियर कपल, मिस्टर सत्यजित पाटील आणि सौभाग्यवती दुर्वा सत्यजित पाटील. दिसायला स्ट्रिक्ट वाटतात, पण ऍक्च्युली खूप प्रेमळ आहेत. पण तरी सांभाळून राहा, काही चुकलं तर शिक्षा पण खूप देतात. तसंच जीवा आणि दर्श दोघांनी एकाच वेळी स्वतःच्या कपाळावर हात बडवून घेतला. पण शिक्षा शब्द ऐकून युगाच्या अंगावर मात्र सरकन काटा आला. तिने साडीचा पदर खांद्यावरून नीट गुंडाळून घेतला. एका क्षणासाठी तर तिचे श्वासच वाढले. आधीच नवीन घरात असल्यामुळे ती पूर्णपणे गोंधळून गेली होती. त्यात घरात इतकी सगळी माणसं आहेत हे बघून तिला अजून दडपण आलं. वहिनी, या ध्रुवचं काहीच ऐकू नका. मोठे आई बाबा खूप चांगले आहेत. दर्शने तिची समजूत घातली. तसा तिने रोखलेला श्वास मोकळा सोडला. ती त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली झुकली. पण सत्यजितने तिला अर्ध्यातच अडवलं. याची काहीही गरज नाही. या घरात आम्ही मुलींना पायाजवळ नाही तर हृदयात ठेवतो. सदा सुखी राहा. वेलकम टू पाटील फॅमिली. आणि टेन्शन नको घेऊस, इथे तुला कसलाही त्रास होणार नाही. इथे तो एकदम सेफ आहेस. सत्यजितने तिच्या डोक्यावर हात ठेवला. पण त्याच्या शब्दांनी तिने लगेच चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याचा आवाज जरी कडक असला तरी त्या शब्दांमधलं प्रेम आणि जिव्हाळा युगाच्या काळजापर्यंत पोहोचला होता. नकळत तिचे डोळे भरून आले. तशी तिने लगेच नजर खाली केली. फक्त त्यांच्यासमोर हात जोडले आणि नंतर दुर्वा समोर येऊन उभी राहिली. तिचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली झुकली. सौभाग्यवती भव,
सदा सुखी राहा. गुड. आता आपलं कपल नंबर 2. हे कपल माझ्यासाठी थोडं स्पेशल आहे हा वहिनी, कारण हे माझे आई बाबा आहेत. मिस्टर शिवराज पाटील आणि मिसेस तारा शिवराज पाटील. होय, हॅलो, तुझे एकट्याचे नाही आहेत, माझे पण आई बाबा आहेत. हो हो आहेत, पण मी मोठा आहे म्हणून आधी माझे मग तुझे. 5 मिनिटांनी मोठा आहेस ध्रुव, पण आव असा आणतोस जसा 50 वर्षांनी मोठा आहेस. ध्रुव, जीवा, तुम्ही पुन्हा सुरू झालात. मला वाटलंच होतं हे सासरे बुवांचे भाऊ असतील. थोडे थोडे सेम दिसतात. आता यांचं नाव काय ठेवू? मिस्टर टुकटुक? मनातल्या मनात बडबडत युगा शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली झुकली. शिवाने सुद्धा तिला अडवलं आणि खुश राहा असं म्हणत तिच्या डोक्यावर हात ठेवला. सोबतच खिशात जितके पैसे होते ते सगळे काढून तिच्या हातात दिले. पैसे नाही, नको मला. अगं घे, आधी माहिती असतं तर काहीतरी छानसं गिफ्ट आणलं असतं. बाबा, तुम्हाला आधी माहिती असतं तर इतका जोराचा झटका बसलाच नसता ना. जरा सगळ्यांनी आरशात जाऊन एकदा स्वतःचे चेहरे बघा, फ्यूज उडाल्यासारखे दिसतायत. वहिनी, तू त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. त्याचे स्क्रू थोडे ढिले झालेत. पण मला खरंच हे पैसे नाही आहेत युगा, आमचे आशीर्वाद आहेत. ताराने पुढे येऊन तिच्या गालावर हलकाच हात ठेवला. तशी युगा गप्प बसली. काहीही न बोलता ती ताराचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली झुकली. ताराने सुद्धा तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला आशीर्वाद दिला. गुड. चला आता आपण पुढे जाऊया. तर हे आहे या घरातलं सगळ्यात छोटं आणि क्यूट कपल, मिस्टर सूर्यजित पाटील आणि या त्यांच्या धर्मपत्नी मिसेस राधा सूर्यजित पाटील, तुमचे छोटे सासू सासरे. ध्रुवने त्या दोघांची ओळख करून दिली तशी युगा सूर्याच्या पाया पडण्यासाठी खाली वाकली. सूर्याने पण तिला मध्ये चढवलं आणि नीट उभं केलं. पाया नको पडूस. आमच्यासाठी जशी आमची जीवा आहे तशीच तू आहेस. सूर्याने पण खिशातले पैसे काढून तिच्या हातात दिले. हे सगळे इतके पैसे का देत आहेत मला? मनातले प्रश्न तसेच ठेवत ती राधा समोर झुकली. राधाने पण तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. गुड. आता सगळे कपल्स झालेले आहेत. आता मी तुम्हाला घरातल्या चिल्लर पार्टीची ओळख करून देतो. सगळ्यात आधी यांच्याबद्दल सांगतो. हा आहे तुमचा सगळ्यात छोटा आणि खोटा दीर, मिस्टर दर्श सूर्यजित पाटील. हा लोकांचे सडलेले मेंदू ठीक करायचं काम करतो. वहिनी, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तो तोंडाला येईल ते बरळत असतो. ऍक्च्युली आय एम अ न्यूरोसर्जन. हा, मग मी पण तेच म्हणालो ना दर्श, फक्त तू इंग्लिश मध्ये सांगतोयस आणि मी मराठीत सांगितलं, पण त्याचा अर्थ तर एकच झाला ना. वहिनी, माझं इंट्रोडक्शन मी स्वतः देणार. मी जीवा शिवराज पाटील, या घरातली एकुलती एक मुलगी, आणि सध्या मी ज्वेलरी डिझाईनचा कोर्स करते. वहिनी, ही फक्त मुलगी नाही, या घरातला एकुलता एक प्रॉब्लेम आहे ही. ध्रुव. यावेळी सत्यजितचा आवाज आला तसा मात्र ध्रुव गप्प बसला. ओके, आता नेक्स्ट मी.
तसं तर माझं नाव ध्रुवीश पाटील आहे, पण सगळेजण मला प्रेमाने ध्रुव म्हणतात. आता या दोघांनी तर फॅमिली बिझनेस मधून काढता पाय घेतला. मग अशा वेळेस कोणीतरी भाईच्या मदतीला उभं राहायला हवं होतं ना. म्हणून मग मी माझ्या स्वप्नांवर पाणी ओतून फॅमिली बिझनेस मध्ये भाईची साथ देण्याचा निर्णय घेतला. वहिनी, तुम्ही या ध्रुवचं अजिबात काही ऐकू नका. ग्रॅज्युएशनच कसा बसा काठावर पास झालाय हा. याच्याकडे दुसरं काही ऑप्शन राहिलं नव्हतं, म्हणूनच जबरदस्तीने फॅमिली बिझनेस मध्ये घुसलाय. तिथे पण काय दिवे लावतोय ते बाबांना विचारा. ते तुम्हाला याची सगळी हिस्ट्री सांगतील. तसं युगाला मात्र हसायलाच आलं. पण जीवा थोडी ना शांत बसणार होती. ती तर खळखळून हसायला लागली. तिचं हसणं बघून बिचारा ध्रुवचा चेहरा थोडासा पडला. बरं वहिनी, या दोघांचं तुम्ही काय ऐकू नका. हे दोघं माझ्यावर खूप जळतात. ते सोडा. आता मी तुम्हाला एका खास व्यक्तीचं इंट्रोडक्शन करून देतो. ध्रुवने युगाचा हात पकडला आणि तिने त्याला सक्षम समोर आणून उभं केलं. त्याच्या समोर येताच युगाचे रुंदावलेले ओठ पुन्हा जागेवर आले. ती आवंढा गिळत त्याच्याकडे बघू लागली. त्याची सुद्धा नजर तिच्या नजरेत अडकली. हे आहेत मिस्टर सक्षम सत्यजित पाटील, आमचे मोठे बंधुराज. आमच्यामध्ये दिसायला सगळ्यात जास्त हँडसम हे आहेत. पण एक सांगू, जितके हँडसम आहेत ना, तितकेच बोरिंग आहेत. जास्त एक्सप्रेस होत नाहीत आणि हसू तर कधीतरी यांच्या चेहऱ्यावर क्वचितच दिसतं. त्यामुळे आता ही तुमची जबाबदारी आहे की यांच्या या सडू फेसवर आम्हाला रोज एक छानशी स्माइल दिसायला पाहिजे. स्माइल? आणि ते पण यांच्या फेसवर? ते पण मी आणणार? माझा चेहरा बघितला की यांच्या अंगात 10 हिटलरचे अवतार संचारतात. हा काय माझ्याकडे बघून हसणार आहे? स्माइल आणि हिच्याकडे बघून हिचा चेहरा बघितला तरी डोकं फिरतं माझं. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत उभे होते, पण मनात मात्र एकमेकांविषयी पुष्पसुमनं उधळत होते. काय मग जत्रा, कसं वाटतं एपिसोड? घरच्यांना जर सत्य कळालं तर काय होईल? नातं टिकेल की सगळं कोसळेल? तुम्हाला काय वाटतं? हा खेळाचा फक्त एक शेवट आहे की आत्ता खऱ्या खेळाची सुरुवात होणार आहे? जाणून घेण्यासाठी नक्की बघत राहा आघात प्रेमाचा.